नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर काल आपण टेस्टिंगचे वर्गीकरण, ट्रान्सफॉर्मरच्या टेस्टिंगचे वर्गीकरण बघितले. त्यामध्ये टाईप टेस्ट, रूटीन टेस्ट आणि स्पेशल टेस्ट, त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरवर मेगरद्वारे घेण्यात येणाऱ्या काही टेस्टचा समावेश होता. ते अशा 4 प्रकारच्या टेस्ट बघितल्या. तर आता आपण बघणार आहोत आज मेगरद्वारे लिकेज करंट टेस्ट. यालाच इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट असे म्हणतात. कंडक्टर आणि अर्थ. कंडक्टर म्हणजेच काय? ज्यातून करंट प्रवाह वाहतो तो कंडक्टर. आणि अर्थ म्हणजे जमीन. जमिनीला जोडणारा जो कंडक्टर असेल तो अर्थ कंडक्टर. आणि जो विद्युत प्रवाहाला जोडलेला असेल तो फेज कंडक्टर. तर कंडक्टर आणि अर्थ यामधील इन्सुलेशन रेजिस्टन्स तपासण्यासाठी ही टेस्ट अंमलात आणतात. ही टेस्ट अंमलात आणण्यामागचे मुख्य कारण कोणत्याही उपकरणाची अथवा ट्रान्सफॉर्मरची लिकेज करंट तपासणे हे असते. बघा, म्हणजे ज्यावेळी आपण ट्रान्सफॉर्मर एखाद्या ठिकाणी बसवतो तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. तर त्यातलीच एक ही लिकेज करंट तपासणी. म्हणजे कधी ट्रान्सफॉर्मर ज्यावेळी आपण उपयोगात आणतो तर त्यावेळी त्यामधून करंट लीक होत असेल, त्यातल्या कुठल्याही करंट वाहणाऱ्या कंडक्टरमधून जर काही प्रमाणातही जर करंट लिकेज होत असेल तर याच्याने त्याची एफिशियन्सी कमी होते, कार्यक्षमता ट्रान्सफॉर्मरची कमी होते. म्हणून या गोष्टी वेळोवेळी तपासणे गरजेचे असते. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे जे काही इन्सुलेशन असतं त्याचा रेजिस्टन्स, रोध हा जास्त असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून करंट जो असेल तो लीक होणार नाही, बाहेर जाणार नाही, तर तो बरोबर त्या कंडक्टरमधूनच वाहील. यासाठी ही टेस्ट केली जाते. यासाठी मेगरच्या सहाय्याने इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजावे आणि लिकेज करंट जाणून घेण्यासाठी खालील सूत्र वापरतात. लिकेज करंट बरोबर सप्लाय व्होल्टेज भागिले इन्सुलेशन रेजिस्टन्स. भारतीय विद्युत नियमावलीनुसार लिकेज करंट हा फुल लोड करंटच्या 1/5000 पटीपेक्षा जास्त नसावा. ही बाब प्रत्यक्ष टेस्ट करताना लक्षात ठेवावी लागते. बघा, म्हणजे अत्यंत कमी प्रमाणात हा करंट फक्त ॲप्लिकेबल आहे. 1/5000 एवढाच तो असेल तर प्रॉब्लेम नाही, पण यापेक्षा जर तो जास्त असेल तर मात्र ती गोष्ट चुकीची असणार. भारतीय विद्युत नियमावलीने हे काही जे नियम घालून दिले आहेत त्यामध्ये हा एक महत्त्वाचा नियम आहे की फुल लोड करंटच्या 1/5000 पटीपेक्षा तो जास्त नसावा. दुसरी मेगरद्वारे घेण्यात येणारी टेस्ट आहे ती म्हणजे कंटिन्युटी किंवा ओपन सर्किट टेस्ट. तर ट्रान्सफॉर्मर सप्लायपासून अलग केलेला असावा, तसेच लोड साईडचे मेन स्विच ऑफ करून किटकॅट फ्यूज काढून टाकलेले असावे. म्हणजे ज्या बाजूला आपण ट्रान्सफॉर्मरमधून पॉवर घेतो आहे दुसऱ्या साईडला, तर त्याचे स्विच सगळे मेन स्विच बंद करायचे, त्यातला किटकॅट फ्यूज काढून टाकावा सेकंडरी साईडचा. अशा वेळेस मेगर टर्मिनल वाइंडिंगच्या 2 टोकामध्ये लावून मेगर हँडल फिरविले असता मेगरने रीडिंग 0
मेगरचे रीडिंग 0 असल्यास कंटिन्युटी ओके आहे असे समजावे. बघा, फ्यूज काढून टाकले, त्यानंतर मेन स्विच ऑफ केले, त्यानंतर आपण काय केलं, त्यामध्ये मेगर हे दोन्ही टर्मिनलला जोडले आणि त्याचे हँडल फिरवले. हँडल फिरवले असता त्या मीटरचा जो काटा आहे त्या ठिकाणी एका लेफ्ट साईडला एक 0 दिसतो अंक आणि सगळ्यात शेवटी इन्फिनिटी सारखा मराठी असे 2 चिन्ह दिसतात. जर तो काटा शून्याकडे आला तर समजायचं त्या ठिकाणी कंटिन्युटी आहे, म्हणजे त्यामधून करंट वाहत आहे. रीडिंग 0 असल्यास कंटिन्युटी म्हणजे काय, करंट फ्लो त्या ठिकाणी आहे असे समजावे. रीडिंग 0पेक्षा जास्त अर्थात इन्फिनिटीकडे असल्यास ओपन सर्किट आहे असे समजावे. बघा, काटा हा इन्फिनिटीकडे आहे म्हणजेच काय, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात रेझिस्टन्स आहे. मेगा ओहममध्ये तो असतो. खूप सारा रेझिस्टन्स म्हणजेच काय, त्या ठिकाणी करंट नाही, म्हणून तो जो काटा असणार तो इन्फिनिटी या प्रमाणे आपल्याला दाखवेल. असे या ठिकाणी जर काटा आला तर याचा अर्थ आहे ओपन सर्किट आहे ते. आणि हे असेल मेगा ओहममध्ये. आणि जर 0 असेल, काटा जर 0वर आलेला असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी कंटिन्युटी ओके आहे. कंटिन्युटी ओके. कळलं? आता मेगरद्वारे शॉर्ट सर्किट टेस्ट. तर कोणत्याही वाइंडिंगची प्रायमरी किंवा सेकंडरी ट्रान्सफॉर्मरच्या इतर वाइंडिंग सोबतची शॉर्ट सर्किट टेस्ट तपासण्यासाठी मेगरचे 2 टर्मिनल 2 वाइंडिंगला जोडून काटा इन्फिनिटीच्या बाजूला आल्यास वाइंडिंग ओके आहे असे समजावे. रीडिंग 0 आल्यास शॉर्ट सर्किट आहे असे समजावे. आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरला 2 वाइंडिंग असतात. एक म्हणजे प्रायमरी वाइंडिंग जी सप्लाय साईडला जोडलेली असते आणि दुसरी म्हणजे सेकंडरी वाइंडिंग जी लोडच्या साईडला जोडलेली असते. आता प्रायमरी वाइंडिंगलाही 2 टोकं असतात आणि सेकंडरी वाइंडिंगला सुद्धा 2 टोकं असतात. बघा, समजा ही असेल प्रायमरी वाइंडिंग, या ठिकाणी सप्लाय असेल, मध्ये ही कोवर आणि ही समजा सेकंडरी साईड. तर या ठिकाणी इथेही 2 टोकं आहेत आणि इकडेही 2 टोकं आहेत. मग मेगरच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही टेस्ट घेणार, समजा आपण सेकंडरी साईडची टेस्ट घेणार, तर या ठिकाणी जर तुम्ही मेगर जोडला आणि मेगर जोडल्यानंतर मेगरने जर तुम्हाला 0 असे रीडिंग दाखवले तर समजायचे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट आहे. आणि जर मेगरने इन्फिनिटी दाखवले तर समजायचे ओपन सर्किट आहे. अशी सिंपल सी, ज्याप्रमाणे सेकंडरी साईडला त्याचप्रमाणे तुम्ही या प्रायमरी साईडला देखील ही टेस्ट करू शकतात. फक्त त्या ठिकाणी असं मेगर तुम्हाला जोडावं लागणार. तर ही झाली शॉर्ट सर्किट टेस्ट. आता मेगरद्वारे अर्थसाठी कंटिन्युटी किंवा शॉर्ट टेस्ट. तर मेगरचे टर्मिनल
कंडक्टर बुशिंग टर्मिनलला आणि दुसरे बॉडी सोबत अथवा अर्थ टर्मिनल सोबत जोडून मेगर हँडल फिरवावे. रीडिंग इन्फिनिटीकडे असल्यास ओके आहे असे समजावे. रीडिंग 0 आल्यास अर्थ लिकेज आहे असे समजावे. समजा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचे जे बुशिंग्स असतील टर्मिनल ज्या ठिकाणी वायर कनेक्ट केलेली असते, एक सेकंड. मेगरचे टर्मिनल, मेगरला आपल्याला माहिती 2 टोकं असतात. त्यातले एक टोक हे ज्या ठिकाणी वाइंडिंग आहे त्या ठिकाणी, म्हणजे लाईव्ह सप्लाय ज्या ठिकाणी असेल तिथे ट्रान्सफॉर्मरच्या, आणि दुसरे टोक ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीला अथवा अर्थ टर्मिनल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जोडले असता आणि मेगरचे हँडल फिरवले असता जर रीडिंग आपल्याला इन्फिनिटी दाखवत असेल तर ते ओके आहे. का ओके आहे? कारण आपली अपेक्षा काय असते की अर्थ लिकेज करंट हा नसावा. लिकेज करंट जर असेल तर काय होईल, आपण हात लावताच आपल्याला शॉक बसू शकतो. म्हणून मेगरद्वारे जेव्हा तुम्ही कंटिन्युटी अर्थसाठी कंटिन्युटी टेस्ट घेणार किंवा शॉर्ट सर्किट टेस्ट घेणार त्यावेळेस ते इन्फिनिटीकडे जर असेल तर ते ओके आहे असे समजावे, आणि जर 0कडे आले तर समजायचं त्या ठिकाणी लिकेज आहे. अर्थ कंटिन्युटी तपासण्यासाठी मेगरचे टर्मिनल बॉडी आणि अर्थ कंडक्टरमध्ये लावून हँडल फिरवले असता रीडिंग 0 आल्यास कंटिन्युटी आहे असे समजावे. हाय व्होल्टेज डायइलेक्ट्रिक टेस्ट. ट्रान्सफॉर्मरची इन्सुलेशन स्ट्रेंथ मोजण्याच्या दृष्टीने ही टेस्ट अंमलात आणतात. ही चाचणी ट्रान्सफॉर्मरवर 2 पद्धतीने करता येते. ट्रान्सफॉर्मरची इन्सुलेशन स्ट्रेंथ मोजण्याच्या दृष्टीने ही टेस्ट अंमलात आणतात. ही चाचणी ट्रान्सफॉर्मरवर 2 पद्धतीने करता येते. सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट आणि दुसरी इंड्युस्ड व्होल्टेज टेस्ट. म्हणजे या ठिकाणी व्होल्टेजचा जो सोर्स असेल तो दुसरीकडून घेतलेला असेल, सेपरेट सोर्स, आणि या ठिकाणी इंड्यूस म्हणजे व्होल्टेज या ठिकाणी स्वतःचं असं इंड्यूस केलेलं असेल. तर आता बघा सेपरेट सोर्समध्ये काय असेल, याचा अर्थ वेगळ्या विद्युत स्रोताचा विद्युत दाब सहन करणे, विद्युत दाब म्हणजेच काय, व्होल्टेज सहन करणे असा असून यामध्ये ठराविक पातळीवरील विद्युत दाब वेगळ्या स्रोतामार्फत जो ट्रान्सफॉर्मर टेस्ट करण्यात येतो आहे त्याच्या वाइंडिंगला 60 सेकंदपर्यंत देण्यात येतो. यावेळी इतर वाइंडिंग आणि टँक अर्थला जोडून ठेवतात. यावेळी कोणत्याही प्रकारचे इन्सुलेशन दगा देते की काय याची तपासणी करतात. अशा प्रकारे यामध्ये 60 सेकंदापर्यंत दुसऱ्या एखाद्या विद्युत स्रोतामार्फत त्याला विद्युत प्रवाह दिला जातो आणि वाइंडिंग आणि टँक हे अर्थला जोडून ठेवले जातात. आणि यावरून आपल्याला कळते की इन्सुलेशन दगा देते की काय, म्हणजे इन्सुलेशन मध्ये कुठे लिकेज करंट लीक होतो आहे, करंट लीक होतो आहे की नाही हे लक्षात येतं यावरून. आता दुसरा इंड्युस्ड व्होल्टेज टेस्ट. या चाचणीमध्ये जो ट्रान्सफॉर्मर टेस्ट करायचा आहे त्याला त्याच्या सेकंडरीला प्रत्यक्ष रेटेड व्होल्टेजपेक्षा दुप्पट व्होल्टेज देण्यात येते. यावेळी ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग ओपन ठेवण्यात येते. यावेळी देण्यात येणाऱ्या विद्युत दाबाची फ्रिक्वेन्सीसुद्धा रेटेड फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट असावी लागते. यावेळेस कोणतेही इन्सुलेशन खराब न झाल्यास टेस्टिंग यशस्वी झाले असे समजावे. बघा प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 वाइंडिंग असतील.
प्रायमरी म्हणजे आपण कोणाला म्हणतो, ज्याला सप्लाय दिलेला असतं त्याला, आणि सेकंडरी म्हणजे ज्या साईडला लोड जोडलेला असेल. तर या टेस्ट इंड्यूस व्होल्टेज टेस्टमध्ये काय केलं आहे की ज्याला आपण व्होल्टेज दिलेला आहे ती प्रायमरी, तर तो व्होल्टेज सोर्स काढून घेतला आणि ती ओपन ठेवली, म्हणजे त्या ठिकाणी काहीच नाही जोडले. आणि जी सेकंडरी साईड आहे जे तिथे आपण लोड कनेक्ट करतो, तर तो काढायचा आणि त्या ठिकाणी सेकंडरी साईडला रेटेड व्होल्टेजच्या डबल फ्रिक्वेन्सी आणि डबल व्होल्टेज असलेले रेटिंग द्यायची. यावेळेस कोणतेही इन्सुलेशन खराब न झाल्यास आपली टेस्ट यशस्वी झाली आहे असे समजावे. ट्रान्सफॉर्मर रेशो टेस्ट. ट्रान्सफॉर्मर रेशो टेस्ट ट्रान्सफॉर्मरचे वेढ्यांची संख्या आणि त्यानुसार व्होल्टेजचे गुणोत्तर यावरून ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता लक्षात येते. यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या रेशो टेस्टचा अंतर्भाव टाईप टेस्ट किंवा रूटीन टेस्टमध्ये करण्यात येतो. ही टेस्ट अंमलात आणताना ट्रान्सफॉर्मरच्या HV म्हणजे हाय टेन्शन किंवा हाय व्होल्टेज वायंडिंगला 415 व्होल्ट विद्युत दाब देतात. यावेळी LV किंवा लो व्होल्टेज किंवा लो टेन्शन वायंडिंग ओपन ठेवून HV आणि LV वायंडिंगमधील इंड्यूस्ड व्होल्टेजचे गुणोत्तर काढतात. ही टेस्ट प्रत्येक टॅपच्या स्थितीसाठी घेतात. आता ट्रान्सफॉर्मरच्या वेढ्यांची संख्या म्हणजेच काय, तर प्रायमरी आणि सेकंडरी साईडला जे कॉपरची वायंडिंग असते तिचे जे टर्न्स असतात, तिचे वेढे, त्यांची संख्या, त्या प्रमाणात त्यांचे गुणोत्तर आहे की नाही प्रायमरी साईड आणि सेकंडरी साईड. तर अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर रेशो टेस्ट आपण बघितली. पुढे आहे मॅग्नेटिक बॅलन्स टेस्ट. ट्रान्सफॉर्मरमधील मॅग्नेटिक बॅलन्स म्हणजेच काय, चुंबकीय समतोलत्व तपासण्यासाठी ही टेस्ट घेण्यात येते. यासाठी प्रत्येक वायंडिंगच्या हाय टेन्शन हाय व्होल्टेज वायंडिंगच्या एका टर्मिनल आणि न्यूट्रलमध्ये 230 व्होल्टचा दाब देऊन इतर दोन वायंडिंग भोवतीचा विद्युतदाब मोजतात आणि त्याद्वारे मॅग्नेटिक बॅलन्स तपासतात. ही टेस्ट 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील प्रत्येक फेजसाठी घेतली जाते. पुढचे आहे टेम्परेचर राईज टेस्ट. तापमान मापकाच्या साहाय्याने 3 फेज वायंडिंगमधील 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील वायंडिंग आणि ऑइलचे तापमानातील वाढीची चाचणी या टेस्टमध्ये करण्यात येते आणि उत्पादकाच्या तपशिलानुसार त्याची पडताळणी करण्यात येते. या टेस्टचा समावेश हा टाईप टेस्टमध्ये करतात. बघा विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण ज्या काही टेस्ट बघितल्या त्यात सगळ्यात महत्त्वाच्या आता पुढच्या टेस्ट आहेत, ती म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. ह्या टेस्ट तुम्हाला मला वाटतं प्रॅक्टिकलच्या लिखाणात देखील आहेत आणि महत्त्वाच्या आहेत, समजून घ्या. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. बघा या ठिकाणी डायग्राम दाखवली आहे. ओपन सर्किट टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणी हा आहे AC सप्लाय. AC का आहे, याच्या आतमध्ये बघा असा आडवा S सारखा सिम्बॉल दिसतो तुम्हाला, म्हणजे हा AC सप्लाय झाला. त्यानंतर हे टर्न्स आहेत, वेडे आहेत हे
प्रायमरी वाइंडिंगची, इथे सप्लाय जोडला म्हणून ही प्रायमरी वाइंडिंग. त्यानंतर ही टॅपिंग काढलेली आहे, टॅप आहे ही. इथे व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे पॅरललमध्ये किंवा समांतरमध्ये. त्यानंतर हा आहे वॅटमीटर. वॅटमीटरला 2 कॉईल असतात, करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल. ही सिरीजमधली आहे करंट कॉईल आणि ही पॅरललमधली आहे ही प्रेशर कॉईल. W हे अक्षराने हे वॅटमीटर दाखवलेले आहे. त्यानंतर हे आहे ॲमीटर, हे सिरीजमध्ये जोडलेले आहे बघा. त्यानंतर हा डिमर आहे. डिमर किंवा सप्लाय सोर्स या ठिकाणी हा दाखवलेला आहे, कारण ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी या ठिकाणी दाखवली. ही प्रायमरी आणि ही सेकंडरी. LV प्रायमरी LV आहे दाखवली आहे आणि सेकंडरी ही हाय व्होल्टेज दाखवलेली आहे. म्हणजे हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. याच्यामध्ये 2 लाईन्स म्हणजे या कोअर असतात. आता या LVला हे सगळं कनेक्ट केलेलं आहे आणि ही टॅप दाखवली. म्हणजे ही टॅपिंग जशी तुम्ही खाली वर नेणार, जशी तुम्ही वर नेणार तर तसा सप्लाय या ठिकाणी जास्त येणार. टॅपिंग जशी तुम्ही खाली करणार तसं हे कमी टर्न्स त्याच्यामध्ये येतील आणि कमी व्होल्टेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्होल्टेजसाठी ही टॅपिंग तुम्ही खाली वर करू शकतात. हा ॲक्च्युली याला म्हणायचं डिमर किंवा हा सप्लाय सोर्स आहे. आणि ट्रान्सफॉर्मर हा आहे. ही प्रायमरी साईड आहे ट्रान्सफॉर्मरची आणि ही सेकंडरी. तर आता आपण ही टेस्ट बघणार आहोत 3 फेज ट्रान्सफॉर्मरवरील ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. महत्त्वाच्या आहेत यावर तुम्हाला प्रश्नही येऊ शकतो की ओपन सर्किट टेस्ट स्पष्ट करा किंवा शॉर्ट सर्किट टेस्ट स्पष्ट करा. तर बघा, 3 फेज ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता, यालाच आपण एफिशियन्सी म्हणतो. 3 फेज ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता, व्होल्टेज रेग्युलेशन जाणून घेण्यासाठी या चाचण्या करतात. ट्रान्सफॉर्मरवर लोड दिला असताना त्यामधील लॉसेस कमीत कमी असावेत. म्हणजे आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी साईडला लोड कनेक्ट करतो, म्हणजे जे पॉवर कन्झ्युम करणार, तसे जेव्हा आपण त्याला लोड दिलेला असतो त्यावेळी त्या ट्रान्सफॉर्मरमधले लॉसेस हे कमीत कमी असावेत. तसेच टर्मिनल व्होल्टेजमधील बदल कमीत कमी असावे. त्याचे जे टर्मिनल्स असतील त्यामध्ये व्होल्टेजमध्ये बदल होतो ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी लोड कनेक्ट करतो, तर तो जो बदल असेल तर तो कमीत कमी असावा. याची निश्चिती करण्याच्या दृष्टीने ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट OC आणि AC टेस्ट घेतात. म्हणजेच चांगली कार्यक्षमता आणि चांगले विद्युत दाब नियमन. कार्यक्षमता म्हणजेच काय, एफिशियन्सी, आणि विद्युत दाब नियमन म्हणजेच काय, रेग्युलेशन. या साधण्याच्या दृष्टीने या चाचण्या घेतात. बघा, उद्देश काय आहे तर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता आणि त्याचे रेग्युलेशन साधण्याच्या दृष्टीने या 2 टेस्ट घेतल्या जातात. रिकामी जागामध्ये हे विचारू शकतात किंवा जोड्या लावा. आता बघा ॲक्च्युअल ओपन सर्किट टेस्ट. यामध्ये प्रायमरी तसेच सेकंडरी वाइंडिंगची जोडणी डेल्टा स्टार, डेल्टा डेल्टा किंवा स्टार डेल्टा, स्टार स्टार या कोणत्याही एका पद्धतीने करतात. बघा, डेल्टा स्टार म्हणजेच काय, प्रायमरी डेल्टा सेकंडरी स्टार. डेल्टा डेल्टा म्हणजे काय, प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही डेल्टा. स्टार डेल्टा म्हणजे काय, प्रायमरी स्टार सेकंडरी डेल्टा, आणि यामध्ये दोन्हीही स्टार स्टार. याप्रमाणे कोणत्याही एका पद्धतीने करतात. जोडणी केल्यावर सप्लाय चालू करतात आणि वॅटमीटर, व्होल्टमीटर आणि ॲमीटरची नोंद घेतात. यानंतर सूत्राच्या साहाय्याने कोअर रिॲक्टन्स आणि कोअर लॉस रेझिस्टन्स प्रत्येकी
प्रत्येक फेजमध्ये शोधून काढतात. 3 फेज असतील RYB, तर तशा प्रत्येक फेजमध्ये ते शोधून काढतात. बघा या ठिकाणी दाखवली आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. बघा दोन्ही आकृत्यांमध्ये फरक काय आहे सांगा बरं, ओळखा. मॅक्झिमम ही डायग्राम सेम आहे, फक्त या साईडला OC मध्ये किंवा ओपन सर्किटमध्ये इकडे LV आणि इकडे HV होती, आणि या ठिकाणी प्रायमरी साईड HV आहे आणि सेकंडरी LV आहे, आणि LV ही शॉर्ट केलेली आहे. बघा ही शॉर्ट केलेली आहे. या ठिकाणी सेकंडरी आपण ओपन ठेवलेली आहे आणि ती हाय व्होल्टेज आहे. हा बेसिक फरक. मुलांना तुम्हाला जर परीक्षेला आली, तुम्ही जर आकृती जरी काढली तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळतील. ही आकृती अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत सोपी आहे. फक्त लक्षात घ्या शॉर्ट सर्किट म्हणून आपण या ठिकाणी शॉर्ट घेतलेली आहे आणि सेकंडरी साईड ही LV घेतलेली आहे. बाकी दोन्ही आकृत्या दिसायला सारख्या आहेत. आता शॉर्ट सर्किट टेस्ट बघा. शॉर्ट सर्किट टेस्ट अंमलात आणताना जोडणी केल्यावर 3 फेजच्या डिमोस्टॅटचे सेटिंग 0 आउटपुट व्होल्टेजला ठेवतात. म्हणजे हे सेटिंग सुरुवातीला हा डिमोस्टॅट त्याचे 0 आउटपुट व्होल्टेजला ठेवतात. म्हणजे हा जो ॲरो असणार आहे हा एकदम इथे खाली ठेवला जाणार. त्यानंतर डिमोस्टॅटच्या सहाय्याने प्रायमरीला कमी मूल्याचा विद्युत दाब देऊन सेकंडरीचा प्रवाह तपासतात. म्हणजे हा ॲरो हळूहळू आपण वर 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 नेणार आणि या प्रत्येक त्याच्या टॅपिंगला या सेकंडरी साईडचा करंट आपल्याला मोजायचा आहे. हा जो करंट असेल किंवा प्रवाह जो त्याच्या रेटेड प्रवाहापेक्षा कमी असणे आवश्यक असते. समजा रेटेड 5 एम्पियर असेल तर या सेकंडरी साईडला आलेला जो प्रवाह असेल तो 5 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यावेळी वॅटमीटर, व्होल्टमीटर आणि दोन्ही ॲमीटरचे रीडिंग घेतात. वॅटमीटर, व्होल्टमीटर आणि या साईडचा आणि या साईडला सुद्धा एक ॲमीटर जोडले जाते ज्याचा आपल्याला करंट मोजायचा आहे. दोन्ही ॲमीटरचे रीडिंग घेतात. या रीडिंगचा संच परत एकदा दुसऱ्या विद्युत दाबासाठी घेतात. हा विद्युत दाब डिमोस्टॅटच्या सहाय्याने बदलविला जातो. म्हणजे प्रत्येक स्टेप हा जो ॲरो आहे डिमोस्टॅटचा हा आपण एकदा इथे असताना रीडिंग घेतले, नंतर पुढे असताना रीडिंग, असे वेगवेगळे रीडिंग्स आपल्याला घ्यायचे आहे. एका रीडिंगचा संच डिमोस्टॅटच्या सहाय्याने विद्युत दाब बदलवून रेटेड सेकंडरी प्रवाह मूल्यावर घेतात आणि या रीडिंगच्या वेगवेगळ्या संचाचा उपयोग सूत्रानुसार संख्या काढताना करतात. 3 फेज ट्रान्सफॉर्मरवरील ओपन सर्किट OC आणि शॉर्ट सर्किट SC चाचण्यांची पद्धत सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवर घेण्यात येणाऱ्या चाचण्यांसारखीच असते. फक्त सूत्रानुसार कॅल्क्युलेशन करताना स्टार आणि डेल्टा जोडणीसाठी असलेल्या लाईन तसंच फेज व्होल्टेज आणि प्रवाह यांच्यातील संबंधांचा विचार करावा लागतो. बघा हे सूत्र तुम्हाला मी मागेही म्हटलं होतं, हे लक्षात ठेवायचं कसं. बघा VL = √3 VPH. म्हणजे लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजच्या √3 टाइम्स असते आणि लाईन प्रवाह IL = IPH. हे कशाच्या बाबतीत आहे? हे स्टार जोडणीमध्ये, हे फक्त स्टार जोडणीमध्ये असतील ना. डेल्टामध्ये याच्या अपोजिट असतं. बघा, आणि डेल्टा जोडणीमध्ये काय VL = VPH आणि IL = √3 IPH. तुम्ही लक्षात ठेवा, स्टारमधली फक्त ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, या बाकीच्या तिन्ही गोष्टी आपोआप लक्षात राहतील.
तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इथे संपलेला दिसतोय. स्वाध्याय, यामध्ये स्वाध्याय दिलेले आहेत मुलांना. आता हे यामध्ये 19 प्रश्न आहेत. तर यातले मी आता सांगते ते क्वेश्चन्स तुम्ही आता स्वाध्यायासाठी ते तुमच्या बुकमध्ये क्वेश्चन आन्सर्स त्याचे लिहा. तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे महत्त्व, 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कार्यतत्व, 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रचना. तर हे महत्त्व घ्या पहिला. त्यानंतर पॉवर आणि डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरची तुलना, हा 10 नंबरचा घ्या. 9 नंबरचा प्रश्न घ्या. त्यामधील लॉसेस घ्या, हा 1 घ्या. 1 2 3 4 5. हा 14 नंबरचा प्रश्न घ्या. अशाप्रमाणे 1 9 10 13 14 16 हे 6 प्रश्न तुम्ही स्वाध्यायामध्ये प्रश्न उत्तर लिहा. यांचे उत्तर तुम्ही लिहायची आहेत आणि लिहिताना आधी वाचा आणि मग लिहा, समजून लिहा. तर अशा प्रकारे आपला हा तिसरा पेपर 3 मधील हा पहिला लेसन कंप्लीट झाला आहे. अशा प्रकारे खूप मोठमोठे हे चॅप्टर्स आहेत, पण आणि समजायलाही सोपे आहेत. तुम्ही वाचन करा, व्यवस्थित वाचा, समजून घ्या. नाही कळले तर तुम्ही मला विचारू शकतात फोनवरही चालेल. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला पेपर 1 किंवा पेपर 2 घेऊया, FA किंवा FB. तर अशा प्रकारे 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर होता आणि एक्झाममध्ये खूप जास्त प्रमाणात यावर क्वेश्चन्स येतात. तर तुम्ही हा चांगल्या तऱ्हेने हा चॅप्टर प्रिपेअर करा.